नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, तो म्हणजे पीक विमा संदर्भात तुम्हाला जे काही येणारे एरर आहेत. एररमध्ये सर्वप्रथम जी एरर काय आहे, त्याच्यामध्ये एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. एरर म्हणता येणार नाही त्याला, पण तुमचा अर्ज भरल्यानंतर शेवटी एक तुम्हाला चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. त्या ठिकाणी दिलेलं आहे, शेतकरी जे काय असेल ते कर्जदार आहे का नाही, सविस्तर माहिती तिथं देण्यासाठी एक चेकबॉक्स दिलेला आहे. आणि दुसरा एरर तुम्ही संपूर्ण भरल्याच्या नंतर काय येतो, की तुम्हाला शेवटी पेमेंटचा तुम्हाला एक एरर येत आहे. याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर याच्यावरती सोल्युशन काय आहे, ती आत्ता जी काय असेल ती पीक विमा सुरू झालेला आहे फक्त. त्याच्यासाठी पोर्टलसुद्धा लाईव्ह करण्यात आलेलं आहे. परंतु पीक विमा भरत असताना याची ट्रेनिंग आणखीही झालेली नाही आहे. काही शेतकरी वर्ग असतील त्यांनासुद्धा मी सांगितलेलं आहे, की पीक विमा भरण्यासाठी थांबा. पीक विम्याचा जी आर येण्याच्या पूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता, की पीक विमा सुरू झालेला आहे, परंतु आत्ताच पीक विमा भरू नका. त्याची सविस्तर साईट सुरळीत होणं, त्याची सविस्तर ट्रेनिंग सुरू होणं, कारण की यावर्षी पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. पूर्वी 10 गुंठेच्या खाली जरी जमीन असेल तरी, म्हणजे कुणाची 5 गुंठे, कुणाची 7 गुंठे एका एका गटामध्ये असते, ते सुद्धा पीक विमा भरता येत होता. परंतु या वर्षीपासून 10 गुंठेपासूनच पुढे पीक विमा तुम्हाला भरता येणार आहे. अनेक बदल ह्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. त्याची अगोदर सी चालकांची, महाऑनलाईनवाल्यांची, जे काही चालक असतील त्यांची ट्रेनिंग घेतली जाते आणि ट्रेनिंग त्यांना दिल्यानंतर कोण्या ठिकाणी काय करायचं, तुमचं एरर येत असेल पेमेंटचा, तर तो एरर का येतोय ही सविस्तर ट्रेनिंगमध्ये माहिती दिली जाते. त्यानंतरच पीक विमा तुम्हाला भरायचा आहे. शेतकरी वर्गाने सुद्धा गडबड करू नका आणि सी चालकांनीही गडबड करू नका. पेमेंट करत असताना तुमचे काही वेळेस पैसे सुद्धा तिथं अडकू शकतात, त्याच्यामुळं गडबड करू नका. याच्यामध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर सविस्तर तुम्हाला माहिती जाईल आणि जितका कालावधी तुम्हाला आत्ता सुरू होण्यासाठी लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कालावधीसुद्धा, मुदतसुद्धा वाढवून दिली जाऊ शकते. 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख आहे. असली तरी बी सुरू होण्यासाठी कालावधी लागत असल्यामुळं तुम्हाला त्यानंतर सुद्धा डेट एक्सटेंड करून दिली जाते. त्याच्यामुळं घाई गडबड करू नका. फक्त तुमच्याकडे शेतकरी जे असतील त्यांना समजावून सांगा. जे कोणी आले असतील त्यांचे कागदपत्र वगैरे तयार करून ठेवा आणि पोर्टल व्यवस्थित सुरू झाल्यानंतरच तुम्हाला पीक विमा भरायचा आहे. जर याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही तक्रारी असतील, काही तुमची माहिती पाहिजे असेल, तर नक्की कमेंट करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.